नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे, आता या अतिवृष्टीची सविस्तर माहिती आपण घेऊन आलो आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर, किती रुपये जमा झालेले आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे येणार. 32 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 18,500 रुपयाचा GR आलेला आहे. एकूण 253 54 तालुक्यांमध्ये हे पैसे जमा झाले आहे. तालुकानुसार सविस्तर यादी, अतिवृष्टी अनुदान जमा काय आहे सविस्तर चर्चा. चला तर जाणून घेऊया. चॅनलला नवीन असाल तर शेतकऱ्यांच्या विविध GR असतील, विविध समस्या असतील, याविषयीची अपडेट असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, त्याचबरोबर गव्हर्नमेंट योजना असतील, या सर्वांची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे. या अतिवृष्टीचं नुकसान भरपाई म्हणून सरकारने आता जाहीर केलेल्या योजना आहे. 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. या योजनेची फायदा तालुक्यानुसार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणते तालुके यामध्ये समाविष्ट आहे, एकूण 250 तालुके यामध्ये समाविष्ट आहे. काय आहे सविस्तर माहिती, चला तर जाणून घेऊया. सविस्तर GR आपण या माध्यमातून बघणार आहोत. हेक्टरी आता किती पैसे जमवणार आहे याची सुद्धा अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाच्या GR वरती आपल्याला काय काय माहिती आहे हे सविस्तर बघूया. पहिलं जे काही आपल्याला सविस्तर बघायचं आहे बघा, माहे जून ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टीसाठी झालेले नुकसान, एकूण महसूल आणि वन विभागाचा GR आहे. क्रमांक आहे 365. साधारणतः 9 ऑक्टोबरचा हा GR आहे. याच्यामध्ये प्रस्तावना काय बघा, राज्यात बहुसंख्य जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचं नुकसान झाले आहे. यामध्ये शेतीचं नुकसान झाले आहे, त्याचबरोबर जीवितहानी झाली आहे, पशुहानी झाली आहे, घर पडझड झाली आहे, घरातील वस्तूंचं नुकसान झालं आहे, वैयक्तिक सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. अशा कुटुंबांना जास्तीत जास्त मदत सरकारने जाहीर केली आहे. एकूण 2025 मध्ये 253 तालुक्यातील शेतपीक, शेतजमीचं नुकसान असा एकूण सरकारने घेतलेल्या पंचनामानुसार 7 ऑक्टोबर 2025च्या बैठकीत हा जाहीर मदत केलेली आहे. रिलीफ पॅकेज जाहीर केलेलं आहे. मग यामध्ये जे काही वेगवेगळे घटक येत आहे याच्यानुसार कसं नुकसान भरपाई दिलेली आहे. याच्यामध्ये बघा, राज्यात बहुतांश भागामध्ये 253 तालुक्यांमध्ये हा नुकसान भरपाई झालेली आहे. याच्यामध्ये नुकसान भरपाईचं परिशिष्ट अ मध्ये दिलेले आहे. तालुक्यांची यादी परिशिष्ट अ मध्ये आपल्याला सरकारने जाहीर केलं आहे. मग कशी पद्धतीने सरकारने आता मदत जाहीर केली आहे हे आपण जाणून घेऊया. हे बघा, अतिवृष्टी व पूर यामध्ये 253 तालुके आहे. अपघातग्रस्त मृत्यू कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य, मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख रुपये. अवय अथवा डोळे गेले असेल 40 ते 60% अपंगता असेल तर 74,000, 60% जास्त असेल तर 2.5 लाख. जखमी व्यक्तीने इस्पितळात दाखल केल्यास 1 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीला 16,000, 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीला 5,400. पूर्णतः नष्ट झालेल्या किंवा पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी 1,20,000 ते 1,30,000. डोंगराळ भागातील घरांसाठी आहे. त्याचबरोबर अंशतः पडलेल्या घरासाठी 6,500 ते 4,000 रुपये. झोपडीसाठी 8,000 रुपये. गोट्यासाठी 3,000 रुपये. मृत जनावरांसाठी, दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये. तर ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 36,000 32,000 पर्यंत बाजारभाव आहे. शेळीसाठी 4,000 रुपये. कुक्कुटपालनासाठी 100 रुपये. शेत पिकांच्या नुकसानीसाठी जिरायतसाठी 8,500 तर बागायतसाठी 17,000 रुपये सरकारने जाहीर केले आहे. शेतजमीचे नुकसान जे काही झालेलं आहे याच्यासाठी 18,000 रुपये. दरड कोसळणे असेल किंवा इतर काही असेल तर त्यासाठी 47,000 रुपये सरकारने आता जाहीर केलेले आहे. या अशा वेगवेगळ्या सर्व घटकांची या GR मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसायासाठी 6,000 रुपये प्रति बोटीसाठी, 15,000 रुपये बोट नष्ट झाली असेल तर त्यासाठी, 3,000 रुपये अंशतः बोट नष्ट झाली असेल तर त्यासाठी. त्याचबरोबर सवलती, जमीन महसुलात सवलत दिली आहे, कर्जासाठी सवलत दिली आहे, मनरेगासाठी सवलत दिली आहे, परीक्षा शुल्क 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफी दिलेली आहे. त्याचबरोबर कृषी विभागामध्ये अतिशय महत्त्वाच्या योजना यामध्ये दिलेल्या आहे बघा. रब्बी हंगामामध्ये खते व बियाण्यांसाठी 10,000 रुपये मदत सरकारने दिली आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये सुद्धा याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा यामध्ये विशेष परिशिष्ट देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इतर महत्त्वाचे अपडेट जे आहे या GR मध्ये तालुके, कोणते कोणते तालुके आहे याचं सुद्धा आता निकष या GRच्या अंतर्गत दिलेला आहे. महाराष्ट्रातील रोजगार हमी मनरेगा अंतर्गत बघा, ज्या विहिरींचं नुकसान झाले आहे अशा विहिरींना रोजगार हमी मार्फत 3 लाख ते 5 लाख रुपयाचं अनुदान देय असणार आहे. हे रोजगार हमी योजनेअंतर्गत सरकारने नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी रिलीफ दिले आहे. त्याचबरोबर रोजगार हमीच्या विहिरी बघा 30,000 पर्यंत खर्च सरकारने दिलेला आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या योजना याच्यामध्ये येणार आहे. त्यामध्ये ग्रामविकास असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, जलसंपदा असेल, ऊर्जा असेल, असे 10,000 कोटींचं एकूण विशेष पॅकेज आलेलं आहे. अतिवृष्टी किंवा पूर यांच्यामुळे जे काही नुकसान झाले आहे यांना आता KYC सुद्धा बंधनकारक आहे. स्टारने नोंदणी करून KYC झालेली आहे. अशा शेतकऱ्यांना DBT मार्फत माहितीशी जुळत शेतकऱ्यांना सुलभ माहिती देण्यात येणार. संकेतस्थळ जे आहे मुदत वाटपाची कार्य पूर्ण झाल्यानंतर ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वरील सर्व अनुच्छेदानुसार 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारा अंतर्गत ही माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती हा GR उपलब्ध आहे. तसेच
जी काही तालुका वाईज यादी आहे ही तालुका यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. काय आहे तालुका वाईज यादी आपण बघूया. याच्यामध्ये आता हा जी-आर आलेला आहे. ज्या जी-आरचा अंमलबजावणी कधीपासून होणार आहे हे बघणं गरजेचं आहे. कारण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात नुकसानग्रस्त झालेला आहे एरिया. तालुक्यानुसार यादी जर बघितली तर ही यादी आपणास बघायची आहे. किती तालुके आहे, कोणते कोणते तालुके यात समाविष्ट आहे. सविस्तर अपडेट 251 ते 253 तालुके यामध्ये आपल्याला दिसत आहे. तालुक्यानुसार यादी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नवीन असाल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पहिलं अपडेट जे आहे कोणते तालुके आहे ते बघण्याआधी बघा ई-केवायसी जर केलेली नसेल तरी सुद्धा आता हे पैसे येणार नाही हे पण आता बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर सविस्तर बघितलं तर तालुक्यांमध्ये पहिला तालुका जो आहे जिल्ह्यानुसार किती तालुके आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आपला तालुका आहे का नाही, ज्यामध्ये यवतमाळमध्ये 12 तालुका आहे, अमरावतीमध्ये 6 तालुके, वाशिममध्ये 3 तालुके, बुलढाणामध्ये 9, अकोलामध्ये 5, चंद्रपूरमध्ये 14, वर्धामध्ये 7, त्याचबरोबर नागपूरमध्ये 12, भंडारामध्ये 6, गोंदियामध्ये 7, गडचिरोलीमध्ये 10, सोलापूर 11, अहिल्यानगर 13, पुणेमध्ये 7, सातारामध्ये 3, सांगलीमध्ये 8, नाशिकमध्ये 15, जळगावमध्ये 4, नंदुरबारमध्ये 6, धाराशिव 8, लातूरमध्ये 10, परभणी 9, हिंगोली 3, छत्रपती संभाजीनगर 9, जालना 8 अशी